सिग्नलवर बेस्टची 14 वाहनांना धडक, भीषण अपघात, वाहनांचा चुराडा, जखमींचा आकडा मोठा. मुंबईवर गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक संकटाची मालिका सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे अतोनात नुकसान झालंय. शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडांची पडझड झाली आहे, ज्यामध्ये मोठं आर्थिक नुकसान तर झालंच, शिवाय दुर्दैवानं काही निष्पाप नागरिकांना आपला जीवही गमवावा लागलाय. मुसळधार पाऊस आणि निसर्गाच्या या कोपामुळे मुंबईकर आधीच त्रस्त असताना आता मुंबईच्या रस्त्यांवर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अंधेरीत आज एका बेस्ट बसचा अत्यंत थरारक अपघात झालाय. बेस्ट बसनं तब्बल 14 वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात किती जण जखमी झालेत, नेमकं घडलंय काय, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहताय LS मराठी. अंधेरी पश्चिमेतील अत्यंत गजबजलेल्या मार्गावर नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ सुरू होती. एका ट्रॅफिक सिग्नलवर वाहनं उभी असताना भरधाव बसनं सर्वच वाहनांना उडवल्याची माहिती आहे. बेस्ट बसचे ब्रेक अचानक फेल झाले आणि चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती आहे. प्रत्यक्षदर्शी रिक्षा चालकानं दिलेल्या माहितीनुसार सर्वच जण सिग्नल सुटण्याची वाट पाहत उभे असताना मागून आलेल्या बेस्ट बसनं नियंत्रण गमावलं आणि समोर उभ्या असलेल्या सर्व रिक्षा आणि 4 चाकी गाड्यांना एका पाठोपाठ एक उडवत नेलं. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की साखळी अपघाताप्रमाणे एकावर एक रिक्षा आदळल्या. त्यामध्ये अनेक रिक्षा पूर्णपणे मोडकळीस आल्या असून काही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झालाय. या भीषण अपघातामुळे घटनास्थळी काही काळ प्रचंड गोंधळ आणि ओरडाओरड सुरू होती. अपघातात रिक्षांमध्ये बसलेले अनेक प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार 2 महिला या अपघातात अत्यंत गंभीररित्या जखमी झाल्यात. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जखमींना तातडीनं रिक्षा आणि गाड्यांमधून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. सुदैवाने या अपघातात अद्याप तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाहीये. मात्र जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. मुंबईची जीवितहानी समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसचा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. गेल्या काही महिन्यात मुंबईत बेस्ट बसच्या अपघातांच्या अनेक घटना समोर आल्यात. कधी चालकाला आलेला हृदयविकाराचा झटका, तर कधी तांत्रिक बिघाडामुळे बेस्ट बस नियंत्रणाबाहेर गेल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. आजच्या अपघातालाही बसचे ब्रेक फेल होणं हेच कारणीभूत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. या अपघातामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या आणि विशेषतः बेस्ट बसच्या देखभालीवर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या या बसेसची नियमित तपासणी योग्य प्रकारे होते का, असा संतप्त सवाल आता मुंबईकर विचारतायत. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा मानला जाणारा बेस्ट प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि कंत्राटी पद्धतीवर दिली जाणारी बसेसची देखभाल आता प्रवाशांच्या जीवावर बेतू लागली आहे. आधीच बेस्टच्या ताफ्यात नव्या गाड्यांची कमतरता असताना ज्या गाड्या रस्त्यावर धावत आहेत त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक बसेसचे ब्रेक निकामी असणं, टायर्स गुळगुळीत असणं किंवा इंजिनियरमध्ये तांत्रिक बिघाड असणं अशा तक्रारी रोजच समोर येतात. मात्र प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करत केवळ नफ्याचा विचार करत असल्यानं अशा प्रकारे ब्रेक फेल होऊन निष्पाप नागरिकांचा अपघात होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे आधीच मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं असून वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागतोय. अशातच दिवसाढवळ्या गजबजलेल्या अंधेरी सारख्या परिसरात झालेल्या या भीषण अपघातामुळे मुंबईकरांमध्ये आता प्रवासादरम्यान असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. संतापलेल्या नागरिकांमधून आता अशी मागणी होतीये की केवळ कागदोपत्री तपासणीचं नाटक न करता रस्त्यावर उतरणाऱ्या प्रत्येक बेस्ट बसचे तांत्रिक फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक केलं पाहिजे. अन्यथा सुदैवानं जीवितहानी टळली असली तरी प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे उद्या एखादा मोठा अनर्थ ओढावू शकतो यात शंका नाही. या अपघातात सर्वात मोठा फटका गरीब रिक्षा चालकांना बसलाय. पावसामुळे आधीच धंदा मंदावलेला असताना आज झालेल्या अपघातात 12 ते 13 रिक्षांचं अतोनात नुकसान झालंय. अनेकांच्या रोजगाराचे साधन असलेल्या या रिक्षा आता पूर्णपणे चेपल्या गेल्यात. त्यामुळे या गरीब चालकांच्या नुकसानीची भरपाई कोण देणार हा प्रश्नही आता उभा राहिलाय. सध्या पोलीस या प्रकरणी बस चालकाची चौकशी करत असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा अधिक तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.